मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. जय किसान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मंचर या पतसंस्थेच्या थोडा आवाज वाढवा, लाऊडस्पीकर आले. सुरू झालेल्या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपले माजी खासदार माननीय शिवाजीराव आढळराव पाटील, कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेब भेंडे पाटील, शिवाजीराव ढोबळे, राजेंद्रजी गावडे, सुरेश भोर, पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांतजी बागल, त्यांचे सर्व संचालक, सर्व उपस्थित निमंत्रित, पारगाव ग्रामस्थ, संस्थेचा सगळा स्टाफ, सभासद, पंचायत समितीच्या सदस्य आणि सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, प्रशांतजी बागल आणि त्यांच्या सहकार्याने 2001-2 मध्ये या जय किसान पतसंस्थेची स्थापना केली. आज अतिशय प्रामाणिकपणानं, पारदर्शक पद्धतीनं या पतसंस्थेचा कारभार करून त्यांनी एक चांगली स्थिती या संस्थेसाठी निर्माण केलेली आहे. आता ज्या वेळेला संस्था समृद्ध होते त्यावेळेला त्याच्या विस्तारीकरणाचा प्रयत्न करायला पाहिजे आणि तो प्रयत्न त्यांनी त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी केलेला आहे आणि त्याच्यातूनच आज या दुसऱ्या शाखेची सुरुवात इथे केलेली आहे. हे खरं आहे की पतसंस्था 2 महिन्यापूर्वीच कामकाज सुरू झालेलं आहे. आम्हाला विचारलं होतं की लवकर उद्घाटन करायचं आहे, वेळ द्या. वेळेचं गणित काही बसत नव्हतं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, उद्घाटनासाठी अडून बसू नका, संस्थेचा कारभार करून टाका. तुमच्या आमच्या सोयीप्रमाणे आपण एका दिवशी याचा उद्घाटनाचा वाटचाल करावी. याच्यासाठी आमच्या सगळ्यांच्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. खरं पाहिलं तर आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये मंचर हे आपलं मुख्य आर्थिक केंद्र आणि घोडेगाव हे व्यापारी केंद्र. ज्या वेळेला आपला परगणा होता त्यावेळेला आंबेगाव गाव जे आता धरणामध्ये बुडालेलं आहे, ते आता नाही आहे, त्या गावाची बाजारपेठ खूप मोठी होती. आंबेगाव गाव धरणाच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर घोडेगावला त्या बाजारपेठेचं स्वरूप त्या ठिकाणी आलं आणि आज आपल्या परिसरामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभा राहिल्यानंतर आज हा सगळा परिसर आर्थिकदृष्ट्या एक महत्त्वाचं केंद्र बनलेलं आहे आणि म्हणून आता अनेक संस्था इथे येत आहेत. शिवाजीराव, आता किती झाल्या पतसंस्था? सगळ्या 15 पतसंस्था एकट्या पारगावमध्ये आलेल्या आहेत आणि कोणीच म्हणत नाही की काही अडचण आहे म्हणून. म्हणजे पारगाव किती सुधारलंय, किती सदन झालंय. अर्थात इथं काही फक्त पारगाव पुरता विषय नाही, इथं बँकेची पण शाखा आहे. किती बँका आहेत? 3 बँका आहेत.
PDCC बँक आहे, शरद बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे, 15 पतसंस्था आहेत. मजा आहे तुमची सगळ्यांची. पण घेतलेलं कर्ज हे नवीन काहीतरी निर्मितीसाठी तुम्ही लावलं पाहिजे, आणि ते जर लावलं नाही तर नुसताच कर्जाचा बोजा वाढून चालत नाही. आणि म्हणून आज मला इथं शरद बँकेचा कोणी संचालक नाही, मला वाटतं त्यांची मीटिंग आहे आज. कोण आहे? बाई उद्या आहे. किती ठेवी आहेत तुमच्या आता शरद बँकेच्या? 1800 कोटीच्या. पुणे जिल्हा बँकेच्या ठेवी आहेत 17,500 कोटीच्या. आम्ही निवडून गेलो बाबा सध्या 314 कोटीच्या ठेवी होत्या 2001 साली का मला वाटतं 91 साली. आता तर गेल्या 17,500 कोटीपर्यंत. शरद बँक गेली 1800 कोटीपर्यंत. भैरवनाथ पतसंस्था गेली 635 कोटीपर्यंत. शरद सहकारी आपली नागरी पतसंस्था आहे, त्या मानाने काही तुमचं सोयऱ्यांच्याकडे लक्ष नसल्यामुळं बाबासाहेब जी प्रगती निर्गुणसरणी करायला पाहिजे होती तेवढी काही प्रगती झालेली नाही. पण आता ह्या नवीन प्रशांत, आता आंबेगाव तालुक्यात किती पतसंस्था झाल्या? सगळ्या 125 पतसंस्था झालेल्या. म्हणजे आपली भूक तरी किती मोठी आहे बघा. 125 पतसंस्था, एवढ्या मोठ्या बँका आपल्याला कर्ज पुरवठा करतात तरी सुद्धा आपल्याला कमीच पडते, आणि तरी सुद्धा आम्ही कर्जमाफीची अपेक्षा करतोच आहे. शेवटी तुम्ही जर वेळेत नाही भरलं कर्ज तर आता समजा सोसायट्यांच्या माध्यमातून तुम्ही पीक कर्ज काढलं तर तेवढ्यापुरतीच कर्जमाफी सरकार विचार करू शकतं. मध्यम मुदत असेल किंवा बाकीचं कर्ज असेल त्याचा विचार काही सरकार करत नाही. नवनाथ इकडे या ना तुम्ही, खरेदी विक्री संघाचे चेअरमन इकडे वर बसत घरी जागा या. नवनाथ या लोक. प्रगती या तालुक्यामध्ये आपली सगळ्यांची सुरू आहे. मग शेतीच्या माध्यमातून आहे, दुधाच्या माध्यमातून आहे, बाकीच्या अनेक गोष्टींच्या माध्यमातून आहे. आता काय झालं की रस्ते चांगले झाले, काही नवीन होऊ घातले, त्याच्यामुळं दळणवळण वाढलं. साहजिक प्रकारे आता ट्रॅफिक पण वाढणार आहे, त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. जमिनीच्या किमती वाढणार आहेत, वाढलेल्याच आहेत. काय आता दौलत भाई काय रेट आहे? मला काय खरेदी नाही करायची, फक्त माहिती पुरतं. 25 लाख रुपये गुंठा, एकराचं किती आहे? ते बागायत झाल्यामुळं आपोआप आपल्या जमिनीची किंमत अप्रिशिएट झाली, त्याच्यातून तुमचं कल्याण झालं, आणि साहजिकच आपली भूक वाढत गेली. आणि त्या दृष्टीनं दिवसेंदिवस आपण प्रयत्न करून त्याच्यामध्ये पुढे जायचा निर्णय घेतला पाहिजे. कर्ज घ्या पण वेळेमध्ये फेडा. प्रशांत, तुम्हाला मी सांगितलं खूप जास्त दराच्या ठेवी घेऊ नका तुम्ही, आणि खूप दीर्घ मुदतीच्या ठेवी अजिबात घेऊ नका. काही थोडीशी प्रगती स्लो झाली तर काही बिघडत नाही. तुम्ही फार नफा कमावला आणि फार डिव्हिडंड दिला म्हणून तुम्हाला काही कोणी ताम्रपट देणार नाही. तर तुम्ही अडचणीत आला तर तुम्हाला कोणी सोडणार पण नाही. आणि म्हणूनच आज या पतसंस्थेला तुम्ही जपा. आर्थिक संस्था ही काचेच्या भांड्यासारखी असते, तिला एकदा तडा गेला तर ते पुन्हा तडा बुजवता येत नाही.
आणि म्हणून संस्थेला आपण जास्तीत जास्त जपायचं काम करा. आता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाठवलं. आम्ही तिथं अजितदादा आम्ही चांगली कामगिरी करू शकलो. तुम्ही आम्हाला सरकारमध्ये पाठवलं. शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीत असतो. त्याला मदत करण्यासाठी राज्य सरकारने मधल्या काळामध्ये कर्जमाफी जाहीर केली आणि त्या कर्जमाफीच्या अंतर्गत आपल्या आंबेगाव तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना जवळपास 23,089 शेतकऱ्यांना 107 कोटी रुपयाची कर्जमाफी झालेली आहे. आता याच्यामध्ये पीक कर्जवाले कमी आहेत. पीक कर्जामध्ये आपल्याला फक्त 22 कोटीच कर्जमाफी झालेली आहे. पण नंतर जो सरकारने निर्णय घेतला 2 लाखापर्यंत तुमचं जर कर्ज असलं, जे पूर्वी 50,000 रुपयाची पर्यंतची अट होती, तर ती अट आता 2 लाखापर्यंत पुढे गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एकूण पात्र शेतकरी जे झाले त्यांना 85 कोटी रुपये आपल्या तालुक्याला जास्त आलेले आहेत. आणि एकूण पुणे जिल्ह्यातल्या 3,06,012 शेतकऱ्यांना 1,944 कोटी रुपयाची कर्जमाफी झालेली आहे. माझी फक्त तुम्हाला विनंती आहे की सरकारने निर्णय जाहीर केला म्हणजे कर्जमाफी झाली असं नाही. तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन ज्यांचं ज्यांचं माफीच्या यादीत नाव आलेलं आहे त्यांनी आपलं आधार कार्ड आणि बाकीचे ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पुऱ्या करून घेतल्या पाहिजे. आणि त्या पुऱ्या करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या शेतकऱ्यांनी, सगळ्या सोसायटीचे चेअरमन, सगळे संचालक यांनी याद्या घेऊन बँकेत जाऊन जी काही अडचण असेल ती अडचण तुम्ही आमच्यापर्यंत आणली पाहिजे. ती तुम्ही आणली की त्याचा पुढचा काही अडथळा असला तर ते सोडवायचं काम आपण करू. ते वेळेमध्ये ते काम त्या ठिकाणी झालं पाहिजे.